आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण बी ए भाग 1 सेमिस्टर 2 अर्वाचीन मराठी कविता या संपादित कविता संग्रहातील 6व्या क्रमांकाचा कवी प्रभू राजगडकर या आदिवासी कवीच्या कविता आपण बघणार आहोत। यांच्या 3 कविता या लेक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायच्या आहे। या कवितेचं निराळेपण, कवितेच्या आशयाची विभिन्नता आपण समजून घेऊया। प्रभू राजगडकर हे दलित आदिवासी साहित्य प्रवाहातले एक महत्त्वाचे कवी आहे आणि वणी, नागपूर, पांढरकवडा तिकडल्या बेल्टमध्ये त्यांचा निवास आहे। काही दिवस ते आकाशवाणीवर सुद्धा होते। वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या कविता संग्रहातून आदिवासी समाज, आदिवासी समाजाचं दुःख, आदिवासी समाजाच्या विवंचना, आदिवासी समूहाच्या चळवळ, आदिवासी संस्कृती असे अनेक घटक आपल्या कवितेतून राजगडकर यांनी व्यक्त केलेले आहे। वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे। काही सदरसुद्धा त्यांनी चालवलेले आहे। आदिवासी जीवन आणि आदिवासी संस्कृती प्रकाशात आणणे हे त्यांच्या कवितेचे उद्दिष्ट आहे। आदिवासी संपूर्ण समाजाचं निरीक्षण ते आपल्यासमोर ठेवतात कवी म्हणून। प्रभू राजगडकर असं एक दीर्घ नाव, असं एक लंब आडनाव या कवीचं आहे आणि आपण त्यांच्या 3 कविता समजून घ्यायचं। आपण आता पहिलंच क्लिअर केलं आहे की हा कोण कवी आहे। आदिवासी समाजाचं दुःख, व्यथा, विवंचना, एकूण आदिवासी समूहाचं संपूर्ण चित्रण यांच्या कवितांमधून वारंवार आलेलं आहे आणि आज आपण या प्रभू राजगडकर यांच्या पहिल्या कवितेच्या आशयाच्या अनुषंगाने विचार करूया। या कवीची पहिली कविता आहे मल्टी ॲटिट्यूड टुवर्ड्स, आता ते चुकून टावर झालं आहे तिथं, मल्टी ॲटिट्यूड टुवर्ड्स आदिवासी, इंग्रजी नाव आहे। म्हणजे वेगवेगळ्या अँगलने आपण समाजातले इतर मंडळी आदिवासींकडे बघतो, आपला कसा कसा दृष्टिकोन आहे आदिवासींकडे बघण्याचा, हा वेगवेगळ्या समुदायाचा कसा वेगवेगळा दृष्टिकोन आदिवासींकडे बघण्याचा आहे। जो तो आपापल्या पद्धतीनं आदिवासी ही संकल्पना समजून घेतो, त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या समाजातल्या आदिवासीएतर घटकांना आदिवासी कसा वाटतो हे कवीनं आपल्यासमोर ठेवलं आहे। लक्षात घ्या, आपण शहरातले खेड्यापाड्यातले लोक आहोत आणि आपल्याच या वर्गामध्ये धारणीकडले आणि चिखलदऱ्या साईडचे कोरकू समाजातील विद्यार्थी आहेत, आपल्या ग्रुपमध्ये पण आहेत। त्यांच्या समस्या अलग आहे। ते जातीनं आदिवासी आहे, प्रचंड वेगवेगळ्या विवंचनेतून ते बाहेर आले आहे। हे जे मुलं आहेत जे शिकण्यासाठी धडपड करत आहेत, त्यांचे आईवडील, त्यांचं जगणं हे सगळं आदिवासी या जगण्यांमध्ये समाविष्ट होते। प्रभू राजगडकर हे राजगडकर कवी स्वतः आदिवासी समाजाचे आहे आणि आदिवासींच्या व्यथावेदना त्यांनी जवळून पाहिल्या आहे, आपल्यासमोर त्यांनी त्यात ठेवल्या आहे। पहिली कविता मल्टी ॲटिट्यूड टुवर्ड्स आदिवासी, आदिवासींकडे पाहण्याचा विविधांगी दृष्टिकोन। सोपी सुंदर कविता आहे। आदिवासी म्हणजे झाडं, गवत, जंगल, नागडे, त्रिपुरुष। पहिल्या 3 ओळीत आदिवासी म्हणजे काय व्याख्या म्हणते आदिवासीची? सरळ सरळ जंगलात राहणारे, झाडाझुडपांमध्ये वास्तव्यात असलेले, जंगलाशी संबंधित असलेले, पण अंगावर कपडे नसलेले, तोडके कपडे असलेले लोक। आदिवासी म्हटल्याबरोबर जे चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं केलं जातं हे पहिलं की आदिवासी शब्द उच्चारता जंगलात राहणारे नागडे पुरुष। पुढे कवी काय म्हणतो? आदिवासी म्हणजे अभ्यासकाला सापडलेला मजेदार विषय। आता PhDचं संशोधन सगळीकडे होत आहे, विद्यापीठा पातळीवर संशोधन सुरू आहे, समाजशास्त्रीय संशोधन सुरू आहे आणि मग अभ्यास करणाऱ्याला आदिवासींमध्ये जाऊन अभ्यास करण्याची मोठी हौस आली आहे म्हणते अलीकडे। आणि संशोधक मंडळींसाठी आदिवासी म्हणजे अभ्यासासाठी सापडलेला मजेदार विषय। चलो रे भाई, निकल जाएंगे धारणी में और कर लाएंगे। धारणीत जाऊन आपण पटापट आदिवासींच्या भेटीगाठी घेऊन, त्यांच्या मुलाखती घेऊन संशोधन सादर करतो। आदिवासी म्हणजे संशोधक मंडळींना, अभ्यासकांना सापडलेला मजेशीर विषय, त्यांच्यापुरता तेवढंच। मिशनऱ्यांसाठी धर्माच्या कपड्यात लपेटलेला, स्वयंसेवी संस्थांना हवे असलेल्या शुद्ध करण्यासाठीची वस्तू। मिशनरी म्हणजे कोण? तिकडे युरोपमधून आपल्याकडे आलेले
आणि येशू ख्रिस्ताच्या धर्माच्या प्रचारार्थ सेवार्थ भावाने इकडे भारतात येऊन वेगवेगळ्या उपेक्षित वंचित समूहामध्ये जाऊन त्यांना सेवाभाव देणारे वैद्यकीय सेवा देणारे शिक्षण सेवा देणारी सगळी मंडळी म्हणजे आपल्या अमरावतीमधले ज्ञानमाता हायस्कूल असेल किंवा आणखी काही असेल की जे मिशनऱ्यांनी चालवलं, दयासागर दवाखाना असेल, तर आदिवासींच्या एरियामध्ये अशा पद्धतीनं येशू ख्रिस्ताच्या विचाराचा वसा घेऊन जागणारी काही मंडळी आहे. आणि म्हणून कवी त्यांना म्हणतो की मिशनऱ्यांना कशासाठी येतात मिशनरी आदिवासींकडे, तर धर्माच्या कपड्यात लपेटलेला. मला वाटतं की बरोबर आहे, आपल्याला आपला धर्म चालवता येतो आदिवासींच्या माध्यमातून, तेव्हा त्यांची सेवा करता येते. स्वयंसेवींना हवा असलेल्या शुद्ध करण्यासाठीची वस्तू, ते बिचारे अशुद्ध आहेत, त्यांना शुद्ध करण्यासाठी किमान आपण काम करूया असं स्वयंसेवी संस्था जाऊन तिथं आदिवासींना शुद्धी करण्याचं काम करतात म्हणते. आणि नक्षलवादी लोक जे आदिवासींच्या सहाऱ्याने जंगलात राहतात त्यांच्यासाठी कोण, त्या नक्षलांसाठी आदिवासी म्हणजे लढण्यासाठी मिळालेलं हत्यार. त्यांची लढाई कुठे आहे? नक्षलांची लढाई ही काही मैदानावर नाही आहे, नक्षलवाद्यांची लढाई ही जंगलात आहे. आदिवासींना सोबत घेऊन ते आपल्याशी लढतात, इतर लोकांशी. नक्षलवाद्यांना आदिवासींना पकडून इतरांशी लढण्याची मोठी हौस आहे म्हणते. त्यांच्यासाठी लढण्याचं रणांगण आहे. स्वयंसेवी संस्थांसाठी आपल्याला शुद्ध करण्याचं सापडलेलं एक धर्माच्या संदर्भातलं साधन आहे. आणि अभ्यासकाला आदिवासी म्हणजे कोण, तर आदिवासी म्हणजे त्यांना सापडलेला मजेशीर विषय. आदिवासी म्हणजे राजकारण्यांना सहज वापरता येणारं हुकमी अवजार. राजकारणी निवडणूक आली रे आली, हे सगळे लोक आदिवासी एरियात व्हिजिट करतात, तिथल्या लोकांना आपलं पटवून देतात मत, आणि मग निवडून आणण्यासाठी त्यांची मदत घेतात. तर राजकारण्यांसाठी काय, हुकमी अवजार आपल्या खिशातलंच, कुठेही काढता येते. आणि मग आदिवासी म्हणजे तथाकथित पर्यावरणवादी चळवळ्यांना संस्कृत साक्षर ठेवण्याची मलाई. काय म्हणते की पर्यावरणाचं रक्षण राहिलं पाहिजे म्हणून एक मोठी संघटना शहरोशहरी काम करते. अशा संघटना तिथं जातात आदिवासी एरियामध्ये आणि ते सांगतात की झाडं तोडू नका, जंगल स्वच्छ करू नका, तसंच राहू द्या. आणि मग पर्यावरणवादी चळवळींसाठी संस्कृती रक्षण झाली पाहिजे अशी आव आणणारी ठिक्क्याची मलाई. सुंदर संकल्पना राजगडकर सरांनी वापरल्या आहे की ते म्हणतात की आदिवासींकडे अनेक प्रकारचे लोक काय काय कोणत्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात. की आदिवासी म्हणजे शॉपिंग मॉलमध्ये ठेवण्याची दुर्मिळ वस्तू. कोणी आदिवासीच्या एरियात जातात, त्याचे ते आणतात भांडे गुटले, त्यांचे टोपले, आणि ते त्याचं प्रदर्शन भरवलं जातं. तर शॉपिंग मॉलमध्ये जशा वस्तू ठेवल्या असतात काचामध्ये, तशाच पद्धतीनं लहान मुलांच्या खेळण्यातली एक खेळणं म्हणून आपण आदिवासींकडे पाहतो. आदिवासी म्हणजे सर्वांनीच आपापल्यासाठी उभारलेली एक प्रयोगशाळा. शेवटी कवी काय म्हणतो की सगळ्यांनी स्वतःच्या भल्यासाठी, स्वतःच्या हितासाठी आपापल्या पद्धतीनं आदिवासींचा उपयोग करून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं आदिवासी नुसता शोषल्या जातो आहे, आदिवासी नुसता इतरांच्या शौकीनतेचा विषय होतो आहे. त्याचं मात्र त्याच्यात काहीच भलं नाही आहे. जो तो स्वतःच्याच भल्यासाठी आदिवासी एरियात जातो, आदिवासी जगणं समजून घेतो, आदिवासी गाणे चित्रीकरण करतो, आदिवासी गाण्यांवर संशोधन करतो, तिथे जाऊन दवाखाना उभारतो, स्वतःचं पत्रक छापतो निवडून आणण्यासाठी, हे सगळं. अशा पद्धतीनं आदिवासी हा प्रत्येक समाजासाठी कसा आपापल्या सोयीचा विषय झाला आहे हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. प्रभू राजगडकर यांची अभ्यासक्रमात समाविष्ट असलेली दुसरी कविता गोंगलू. गोंगलू हे आदिवासी पोराचं नाव आहे. आता एक दिवस कवी त्या गोंगलूसोबत फिरतात आदिवासी एरियात आणि गोंगलू कवीशी बोलतो. आणि गोंगलूच्या या बोलण्यातून आदिवासी समाज आणि आपण हे कसे वेगवेगळे आहो हे सिद्ध होते. गोंगलू अत्यंत चांगली कविता आहे, समजेल अशी कविता आहे. इस देश में कोई भी बच्चा पोलियो का शिकार नहीं बनना चाहिए. हर बाल हर बच्चा बस दो बूंद जिंदगी, अशी एक अमिताभची जाहिरात असते. आणि पोलिओने सगळा समाज पोलिओ या आजारापासून दूर झाला पाहिजे म्हणून अमिताभ बच्चन जाहिराती करतो. आणि याच जाहिरातीला अनुसरून सगळ्या समाजामध्ये पोलिओ नष्ट झाला पाहिजे म्हणून आम्ही आरोग्य अधिकारी म्हणजे पेट्या, पोलिओच्या डोसच्या पेट्या घेऊन निघालो म्हणते जंगलामध्ये आदिवासींच्या मुलांना तो डोस देण्यासाठी, पोलिओचा डोस देण्यासाठी कवी निघाला आहे जाहिरातीच्या हिशोबाने. पोलिओचे डोस घेऊन आम्ही निघालो जंगलातल्या वस्त्यांकडे, अजूनही थांग नसलेल्या गावांच्या रस्त्यांकडे. ज्या गावात रस्ता नाही अशा गावात निघालो म्हणते. जंगलात निघालो आदिवासींकडे. वाटेत भेटला तेव्हा जंगलात एक पोरगा, अनोळखी वाटांसाठी तोच आमचा तोडगा.
कोणतं कोणतं गाव कुठं आहे आम्हाला माहीत नाही. मग ते पोट्ट्याला घेतलं म्हणते आम्ही गाडी आणि चाल रे बा दाखव बरं आम्हाला गावात, तुला तुझ्या गावात आम्ही सोडतो. तो पोरगा हुशार बसला तो पटकन म्हणजे आमच्या गाडीत. त्याचं नाव गोंगलू. त्याला घेतले आम्ही जिप्सीत आणि तो म्हणाला आता साधायचा कोणता जिप्सीत घेतलं म्हणते आम्ही. त्याला आमच्या जिप्सीत बसवला आणि आमच्या पोलिओच्या पेट्या आमच्यासोबत होत्या आणि पोट्टा खतरनाक होता म्हणते तो गोंगलू. पोलिओचा डोस देता तुम्ही इकडच्या पोरापोरीले की डोस देत का नाही ते आम्हाला तुम्ही पाहिले. तो काय म्हणते की तुम्ही इकडल्या पोरापोरीला डोस देता की डोस देता का नाही ते आले तुम्ही पाहिले. तुम्ही स्वतः डोस देता की डोस देत नाही हे पाहायला आले. मला सांगा साहेब, एक गोष्ट मी बोलू. तो म्हणते तुम्ही कोण आहे मला माहीत नाही म्हणते, पण एक सांगतो म्हणते साहेब, तो मोठा हुशार आहे गोंगलू. काय म्हणते तो बा, साऱ्या देशालाच तर झाला आहे म्हणते भयानक पोलू. त्याले कोणता डोस, बंदुकीचा मतपेटीचा का कोणता. बोलता बोलता गोंगलू मध्येच विचारतो. सगळ्या देशालाच पोलिओ झाला आहे म्हणते, सगळा देश लंगडा झाला आहे, लुला झाला आहे. पहा गोंगलूचं जे स्टेटमेंट आहे हे अख्ख्या देशासंदर्भातलं स्टेटमेंट आहे. आम्हाला तुम्ही पोलिओचा डोस द्यायला आले काय, आम्ही तर एवढ्या धडधाकडं. अख्ख्या देशात प्रत्येकाला पोलिओ झाला म्हणजे जो तो लंगडा लुला आहे म्हणते, त्याला तुम्ही कधी देता पोलू. मतपेटीचा पोलिओ देता की बंदुकीचा. बंदुकीचा धाक दाखवून तुम्ही त्यांचा पोलिओ दुरुस्त करणार आहे का, की मतदान करणाऱ्यांचं पोलिओ दुरुस्त करणार आहे. पाणी पिता का साहेब, बोरिंगचं शुद्ध पाणी, ताळीचं माळीचं भाय शुद्ध पाणी. आमच्याकडे पाणी कसं आहे म्हणते, शुद्ध पाणी आहे म्हणते आमच्याकडे, म्हणजे मोहाची दारू आहे. हे पिता का म्हणते तुम्ही. गोंगलू गट्ट्याच्या जंगलात पोरगा, त्याला नाही ठाऊक कपड्याचं दुकान जिल्ह्याचं ठिकाण. गोंगलू हा म्हणते गट्ट्यांच्या आदिवासी एरियातला हा पोरगा आहे, त्याला शहरातलं काहीच माहीत नाही. कपडे माहीत नाही गावातले, शहरातलं कपड्यांचं दुकान त्याला माहीत नाही, जिल्ह्याचं ठिकाणसुद्धा त्यानं कधी पाहिलं नाही, तालुक्याचं ठिकाणही त्यानं कधी पाहिलं नाही, देशी विदेशीचं दारूचं दुकान त्याला माहीत नाही आहे. झगमगते जे शहरातले दिवे आहेत ते त्याला माहीत नाही आहे. झगमगत्या दिव्यातल्या विवस्त्र ललना त्यांना माहीत नाही आहे. पायातल्या वाहना त्याला माहीत नाही आहे. कोरोना की बाटा, आता इथं करोना हे शब्द आलेला आहे, हा करोना आजचा नाही आहे, ते कंपनी आहे. बाटा कंपनीच्या जशा चपला असतात तशा चपला त्याला माहीत नाही आहे. गुळगुळीत रस्ते त्याला माहीत नाही आहे. मारुती गाड्या माहीत नाही आहे, हुंडाईच्या गाड्या माहीत नाही आहे, सँट्रो माहीत नाही आहे म्हणते त्याला, स्कोडा माहीत नाही आहे, शवर लेट, टॅवरिन आणि झुईझप टाटा अशा कोणत्याच गाडी कंपन्यांची नावं गोंगलूला माहीत नाही आहे. गोंगलूला शहर माहीत नाही आहे. नाही ठाऊक त्याला म्हणते बाबांचे भरणारे आध्यात्मिक बाजार शहरामधले, नागडी नेट सर्फिंग किंवा टाईट जीनची पॅन्ट आणि रात्रीचे बार हे त्याला फार काही माहीत नाही. हे जे संस्कृती आली आहे चॅनलवरून हे त्याला फार काही माहीत नाही आहे. त्याला फक्त ठाऊक आहे म्हणते. आता मग गोंगलूला हे काहीच माहीत नाही म्हणते शहरातलं सगळं, पण गोंगलूला काय माहीत आहे. गोंगलूला ठाऊक आहे तेंदूचं, चाऱ्याचं, बोराचं, मोहाचं, सागाचं, बांबूचं, ऐनाचं आणि बेहाड्याचं झाड. हजारो झाडं जंगलात आहे. प्रत्येक झाडाचं वैशिष्ट्य गोंगलूला माहीत आहे. पक्ष्यांचा आवाज माहीत आहे त्याला, प्राण्यांचे कळप तो ओळखतो आणि जंगलातल्या राजाची गगनभेदी दहाडी, वाघाची त्याला डरकाळीसुद्धा कळतं. त्याला ठाऊक आहे म्हणते आदिवासी चिरंतन शांतता, जंगल कसं शांत असते हे तो निरीक्षण करतो, आम्हाला समजून सांगतो. मावळतो दिवस त्याच्या पाखराच्या कलकलाटाने आणि उगवतोही तसाच पक्ष्यांच्या किलबिलाटाने. त्याचा दिवस मावळतो तेव्हा पक्षी किलबिल करत असतात आणि सकाळी पक्षीच त्याला उठवतात. अशा पक्ष्यांच्या निसर्गाच्या संपर्कात गोंगलू आहे. गोंगलूला हे फार माहीत नाही म्हणते शहरातलं, काही घेणं देणं नाही आहे, पण तो हजारो जातींच्या वनस्पतींची झाडं त्याला माहीत आहे. गोंगलूच्या डोळ्यात मी बघत असतो देश, गोंगलू असतो न्याहाळत माझा साहेबी वेश. मला अख्खा देश असाच दिसतो म्हणते कवी. असा सगळा देश आपला निसर्गाशी एकरूप झालेला आहे आणि तो गोंगलू माझ्याकडे जेव्हा पाहिजे म्हणते तर मला तो साहेब म्हणून माझ्याकडे बघते. गोंगलू, देश आणि मी, आमच्या तिघात एक समांतर रेषा, आम्ही दूर दूर उभे, आमची वेगळाली भाषा. पहा म्हणते काय गल्ला आहे. मी इथं उभा आहो सर्वसामान्य सेवेतला अधिकारी, गोंगलू जंगलात उभा आहे आणि आपला देश असा वेगवेगळ्या पद्धतीनं तीन त्रिकोण पद्धतीनं हे समाजाचं चित्र आहे. आम्ही एकमेकाच्या जवळ यायला तयार नाही आहे म्हणते. गोंगलू धरतो तीरकमटा, मी घेतो त्याच्या मनाचा थांग, मी त्याच्यासोबत, गोंगलू हसत खेळत माझ्यासोबत. गोंगलूच्या गोष्टी गट्ट्याच्या जंगलात हाकुमीसारख्या घुमतात. जोरदार गोंगलू आवाज देते. गोंगलूकडे तीरकमठा आहे, तो तीरकमठा घेतो आणि जबरदस्त पद्धतीनं बाण मारतो. काय जबरदस्त कौशल्य त्या गोंगलूमध्ये. गोंगलू सांगतो त्याचं बेभान होऊन ढोल वाजवणं. मी होळीच्या दिवशी मी भन्नाट ढोल वाजवतो.
ढोलाच्या थापेवर रेला रेला नावाचं गाणं म्हणतो आम्ही, नाचतो म्हणते. मी पाहतो त्याचं बोलता बोलता स्वतः ठरवून जाणं. हे सारे ऐकून विचार येतो मनात की एक दिवस अचानक गोंगलूची शिकार होऊ शकते रानात. गोंगलू हुशार पोरगा आहे, अत्यंत जबरदस्त आदिवासीतला पोरगा आहे. मग कवीला असं वाटतं की या गोंगलूला कोणतरी पकडून घेऊन तर नाही जाणार ना, गोंगलूची कधीतरी शिकार होऊ शकते. नक्षलाईट एरियामध्ये असे हुशार पोरं पकडून, आदिवासी समाजातले हुशार पोरं पकडून तिकडे नक्षलाईटमध्ये समाविष्ट केले जातात. एक दिवस गोंगलूला सुद्धा आदिवासी म्हणून पकडून घेऊन जाण्याची चिन्ह कवीला दिसतात. आणि मग तो ठरू शकतो शहीद किंवा नक्षलवादी. मग हा हुशार गोंगलू कधीतरी शहीद होईल, मरून जाईल बिचारा, किंवा मग नक्षलाईट चळवळीत समाविष्ट होईल. यापैकी गोंगलूचं काहीच होऊ शकतं, ज्याच्या पलीकडे काही गोंगलूचं होणं नाही आहे. ठरवेल बंदूक, ज्याच्या गोळीने तो मरेल, किंवा गोंगलूच्या नसण्याने 4 दिवस जातील उदासवाणे, डोळे कोरडे होईस्तोवर सुरू राहतील रडगाणे, आसवही येणार नाही डोळ्यात नंतर. इतकं जड होत जाईल मन त्याच्या गावात, त्याच्या बाळचं किंवा सगळ्या स्वऱ्याचं आणि जन्मदाच्या मायचं. अरण्यभर पसरेल तेव्हा शांतता काही काळ, तशीही ती आता आहेच शतकानुशतके. कितीही जळत गेली तरी हिरवा फुलत माळ. गोंगलूच्या गावात येणार रस्ते मुके असतात, नुसतेच घुमसतात. गोंगलूचंही एक स्वप्न असेल म्हणून विचारलं त्याला. अशा पद्धतीनं गोंगलू हुशार आहे म्हणते. मी त्याला विचारलं म्हणते, गोंगलू तुला काही स्वप्न बिपन आहे का रे, तुला काही ठरवलं आहे म्हणते, काही स्वप्न बिप्न बघतो का तू. गोंगलू उगीच हसला आणि धोनकन उडी मारत जिप्सीत जाऊन बसला आणि म्हणतो कसा, काय साहेब स्वप्नात तर लय पडते. स्वप्नात असते डोंगर, दर्या, जंगल, पशुपक्षी, भुरकून धुड्डा उडवत जाणाऱ्या जिप्सी, धानाच्या बांधात चिकुल डोरीतल्या मासऱ्या, धान पेरतो म्हणते आम्ही, तेव्हा चिकुल माझ्या स्वप्नात येते म्हणते. डोबऱ्यातल्या मासोड्या मला दिसतात. पायटनच मोहा फुलाचं गरम, सकाळी मोहफुलाच्या झाडावरचं गरम कुईट वासाच्या आश्रमशाळा माझ्या स्वप्नात दिसतात म्हणते. तेच्या पोरायच्या पोळा, झेडपी मास्तरची अवशा पौर्णिमेची शाळा दिसते. 15 दिवसांना शिक्षक येतात, ते शिक्षक दिसतात. ABCDचा कॉम्प्युटर उगामुगा बसला आहे म्हणते गावातल्या शाळेतला, तो शिकवला जात नाही. मुगामुगा कॉम्प्युटर, शाळेची काय दयनीय स्थिती आहे ग्रामीण भागामधले तर गोंगलूच्या माध्यमातून आपल्याला कळतं. दुखल्या खुपल्याले दवाखाना आहे म्हणते गावात. आठवडी बाजार भरते, बाजारात कलकल चालते. बाजारातल्या वस्तू असती नाही तर नकली, सगळं अस्सल नसलं आपल्याला. बंदुका घेऊन फिरणारे पोलीस असतात म्हणते. माकडं माणसं, वाघाची डरकाळी, बंदुका, अंजत्था अन साहेब, कोणी मला धावते हात. मग राजकारण येते म्हणते गावात. मग कोणी मला पंजावर मतदान करा असं हात दाखवतो म्हणते. कोणी धावते घड्याळ, राष्ट्रवादीला मतदान करा. कोणी धावते धनुष्य की शिवसेनेला मतदान करा. पण माया आसपास असते एक तुफान लाल बावटा. तेव्हा साहेब मी होतो खाडकन जागा. तेव्हा साकार सकाळचा सूर्य, हिरवा रान, हाक देणारा पक्षी, झुरपून वाहता झरा. माझं या कोणत्याच पक्षावर विश्वास नाही म्हणते गोंगलूचा विश्वास आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. लाल बावटा, विडा ओंबी त्याचं चिन्ह. आणि म्हणते मी आणि लोक हे सगळेच असतात स्वप्नात. काय सांगू साहेब, एक गाणं म्हणू ऐका. डमडम डमरू का केजाना, चांद लागे माथे का रो, किदोरो दाना शिवाना, दर्शन कित्तोरे, जाई जुई बाग लावे, कितोरे शौका दर्शन चितोरे. असा काहीतरी तो गोंगलू त्याच्या आदिवासी लँग्वेजमध्ये भाषेत काहीतरी बोलतो. वा गोंगलू वा. पण गोंगलू जग खूप मोठं पुढं गेलं रे. मी माझ्या जिप्सीत बसून नंतर उतरलो परतीची वाट घेत. गोंगलू जंगलाच्या पसार झाला, पायात घेऊन जंगलाची आडमोठी पायवाट. इथे ही गोंगलू कविता संपते. गोंगलूची संवाद झाला आहे कवीचा. गोंगलू आदिवासी पोरगा आहे, त्याचा स्वप्न आहे की असं आहे तसं आहे. लेखकाला सुद्धा आपला समाज किती पुढे गेला असं वाटते, पण हा समाज कितीही पुढे गेला तरी तो किती लिमिटेड आहे. पण आदिवासी जंगलात राहणाऱ्या गोंगलू कवीला कुठं मोठा वाटतो. अशा पद्धतीनं गोंगलूच्या माध्यमातून आदिवासी समाजातलं जगणं, आदिवासी समाजाचं विश्व, आदिवासी समाजाची वर्तमान स्थिती प्रभू राजगळकर यांनी आपल्यासमोर ठेवली आहे. ग्रामीण भागात जशी शिक्षणाची समस्या आहे तशीच आदिवासी भागांमध्ये शिक्षणाची समस्या आहे. अनेक वेगवेगळे विषय या गोंगलू कवितेत आले आहेत की कशा पद्धतीनं आदिवासी मुलांची उचलून नक्षलाईट बनवण्याची पद्धत चालू आहे, किंवा शिक्षणाचं काय मातेरं झालं आहे आदिवासी एरियामध्ये, किंवा राजकारण कसं शिरलं आहे आदिवासींमध्ये. आता या प्रभू राजगळकर यांची आपण तिसरी कविता संक्षिप्त आणि वेगाने पाहतो आहे. वेळेचं भान मला आहे आणि आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. तिसऱ्या कवितेमध्ये राजगळकर यांनी निकाल या शीर्षकांतर्गत
आदिवासी समाजामध्ये आणि एकूणच शिक्षकी पेशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काय आलेलं आहे. आता कोरोनामुळे सगळ्यांच्या 10व्या वर्गाच्या परीक्षा होणार नाही असं जाहीर झालेलं आहे. आता ठीक आहे, परिस्थिती तशी आहे, पण पूर्वीच्या काळातही काही एक 5-7 वर्षाआधी सगळ्या मुलांना पास करा नावाचं शासनाचं धोरण आलं होतं की सगळ्यांनाच ढकला, पुढच्या वर्गात न्या. नापास केले पोरं तर पोरं आत्महत्या करतात, हे प्रमाण मधल्या काळात वाढलं होतं. कोणत्याच पोरांना नापास करू नका अशा पद्धतीनं गव्हर्नमेंटचं धोरण आलं आणि सगळ्या मुलांना पास करण्याचा एक फळा लावला गेला. आदिवासी म्हणून या कवीचं काय निरीक्षण आहे किंवा निकाल लागला किंवा शिक्षण व्यवस्थेबद्दल ही कविता आपल्याशी बोलते. निकाल, कवितेचं शीर्षक आहे निकाल. आणि प्रभू राजगडकर यांनी आपल्यासमोर शिक्षण व्यवस्थेचं जे काही आहे, आपण म्हणूया की उघडं नागडं वास्तव, शिक्षण व्यवस्था अलीकडल्या काळातली कशी उघडी नागडी झालेली आहे, कसं ढिंडोळे निघाले आहे तिचे. कवी असं म्हणतो, शाळेच्या पोरांचं यंदा भलं होणार, गुरुजी बी खुश होणार, मुलं काय त्याचे बाप बी खुश होणार. जी अर्थ तसा आला म्हणते खुश होणारा. सगळ्या पोरांच्या वाट्याला, शिक्षकांच्या वाट्याला आनंदी आनंद आहे. विद्यार्थी, पालक आणि शाळा सगळ्यांना आनंद होणार असं एक बातमी आहे. मोठे साहेब म्हणाले मिटिंगीत, काय झालं म्हणते, एक आमचे बॉस होते ते मिटिंगीत आले आणि ते म्हणाले म्हणते की यंदा 10वी व 12वीचा निकाल चांगल्या लावण्यासाठी प्रयत्न करा. झालं, त्यांनी आदेश केला की सगळ्यांना पास करा, नापास कोणाला करू नका. मी लावण्यासाठी धरून ठेवलं आणि बाकीचं सोडून दिलं. डोक्यावरच्या एंटीने उभे केले. केंद्राच्या गुरुजीला SMS केला, तुमचं बी भलं होईल, आमच्या पोऱ्याचा निकाल पडू देऊ नका. मग केंद्र शाळा असते, मी तिकडून भाषण ऐकून आलो म्हणते, माझ्या अंतरमध्ये 10-12 शाळा आहेत, तर मी केंद्र शाळांमधून शाळेला सूचना केला, एंटीना उभा केला, SMS टाकला म्हणते सगळ्या शिक्षकांना की कोणताही पोरगा नापास करू नका. केंद्राचे गुरुजी समाजाचं ते समजून गेले आणि मी तात्काळ मोठ्या साहेबाला दूरध्वनीहून सांगून टाकलं, लावून टाकून निकाल 75%. तयारी केली, फिटिंग केली आहे, लढवले सगळे पंजे छक्के. म्हणून म्हणालो, सांगू नका कोणाला, यंदा आपला निकाल नक्की 75%. झालं म्हणते साहेब, मी इकडे सगळ्यांना सांगितलं आहे की 75%च्या आसपास निकाल लागला पाहिजे आणि आपल्या सगळ्या ज्या काही पुढच्या योजना आहे त्या निकालाच्या भरोशावर आहे, म्हणून सगळ्यांनी मॅक्झिमम पद्धतीनं पोरांना पास करावं अशा पद्धतीनं मी इतरांना सांगितलं आहे म्हणते. असा मी निरोप माझ्या मोठ्या साहेबाला कळवला. खालच्यापासून वरपर्यंत हे सगळं मी मॅनेज केलेलं आहे. पुढे हे बी सांगतो साहेब, असाच राहिला आशीर्वाद आणि असेच राहिले सुगीचे दिवस तर 75च काय 100% निकाल लावू. एकदाचे भाऊ आपण ग्रीनिच बुकात जाऊ. हे काय घेऊन बसले म्हणते साहेब, तुम्ही आदेश द्या, 100% निकाल लावण्यासाठी जर असं तुमची प्रयत्न तर आपण तेही करू आणि एकदाचं आपण ग्रीनिच बुकात आपलं नाव नोंदवू, एवढी आमची ताकद आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वाईट काम करणाऱ्यासाठी काय गतिशील पद्धतीनं समाज काम करतो आणि चांगल्या कामात कसा मागे मागे राहतो. कवीने शिक्षण व्यवस्थेत चालू झालेला हा जो विषय आहे हा किती घातक आहे हे आपल्यासमोर ठेवलं. असेच जर पास होत राहिले विद्यार्थी तर मग कसं होईल म्हणते पुढे. आणि आदिवासी भाषेत कविता, या कवितेचा शेवट केलेला आहे. पेरसा पेन की जय, बुढाले पेन की जय, पहाटी कोंप्या लिंगो की जय, भिवसन की जय, सारा आदिवासी की जय, आमचा असा निकाल लावणारा साहेबा तुझा बी जय. आणि बरंच बरं आहे म्हणते, चालू द्या. अशा पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेत जर हे असं आलं आहे तर त्याचे काय वाईट समोर परिणाम होतील. आणि एकूणच काय तर सर्वत्र शिक्षण व्यवस्थेचं कसं वाटोळं झालं आहे या निर्णयाने. सगळ्यांना पास करा, सगळ्यांना पुढे ढकला, 75% निकाल लावा, पुढे पुढे चला. हा जो सध्याचा शिक्षण व्यवस्थेचा जो विषय आहे तो या निकाल या कवितेतून प्रभू राजगडकर यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. प्रभू राजगडकर यांच्या 2 कविता आदिवासी आयुष्याच्या अनुषंगाने त्यांचं दुखणं खुपणं मांडणाऱ्या आहेत. तर त्यांची ही एक कविता अशा पद्धतीनं आपण प्रभू राजगडकर यांच्या 3 कवितांचा अभ्यास केला आणि आपण इथं आता थांबूया.